झाला बाबा सडा टाकून. किती वेळ लागते? लय मोठं अंगण राहिलं म्हणजे लय वेळ लागते बाबा सडा टाकायला. हा ना, पूर्ण इकडे. बरं झालं ते फड्यानं जसं म्हणजे सारवल्यासारखं केलं तर लवकर झालं, नाही तर अजून लय वेळ लागला असता. आणि सणावाराच्या दिवशी कसं आहे, थोडंसं साफसूफ ठेवलं घर वर तर चांगलं वाटते. हा, मस्त पूर्ण घरही सारवलं आणि आता सडाही टाकला. आता पाहून घ्या बरं किती मस्त वाटून राहिल्या. आणि आता काय करतो, आता मस्त होळीच्या टायमात थोडंसं आता हे भिंती सारून घ्या लागेल. थोडंसं तेवढ्याच चांगलं वाटते. बाई छाया, पाय बरं रांगोळी जमली काय तर? टाकता आली का नाही टाकता आली बाबा? त्या मोबाईल मध्ये पाव टाकली मी. पाय बरं जमली का नाही जमली तर? अरे वा, जमली ना मामीजी, मस्त रांगोळी काढली तुम्ही तर. हो ना, तर मस्त दिसून राहिली तिथं. अहो बाई, त्या मोबाईल मध्ये पाहू काढली ते. म्हटलं चला बा काढून पाहतो कशी जमते तर. हा, जमली ना खरंच? हो ना मामीजी, किती मस्त काढली तुम्ही रांगोळी. एवढी चांगली रांगोळी तर मलाही नाही काढता येत. हा, रोज येतो मी बिंद्राबानाजवळ, पण एवढी चांगली काढतच नाही. थोडंसं एखादं फुलफाल काढून घेतो झालं. तुम्हाला तर मस्त काढता येते रांगोळी. अहो म्हटलं आज आता कसं आहे, आज आता आपल्याला महाशिवरात्रीचा उपास सोडा लागते. हा, आता एवढं मोठं त्या घर सारवलं, हा एवढं मस्त अंगण सारवलं त्या. म्हटलं चला बा तुळशी समोर थोडीशी एखादी चांगली रांगोळी काढून घ्या म्हटलं. हा, एखादी इथं तुळशी पुढं काढून घेतो, इच्छी झाली का दरवाजा पुढं काढून घेतो. हा, तर कसं आहे उपास गिपास सोडून राहिलो, सण गी आहे तर काढून घ्या म्हटलं मस्त रांगोळी. हो मामीजी, कसं आहे आता थोडंसं पाहिजेच. आता सणावाराच्या दिवशी तर थोडंसं घर चकमक झालं पाहिजे. हा, तेवढंच चांगलं वाटते. नाही तर काय रोज तर आपल्याला झाडझूड करणं राहिनं तसंच आहे. भूक लागून गेली हो माय छाया. हा, काल सकाळीपासून आपण काय फक्त सकाळी नाश्ता केला, उसळ खाल्ली ना, काल रात्री उसळ खाल्ली. बस तेवढ्यातच अशी म्हणजे भूक लागल्यासारखी होऊन गेली. आता काय, चला आता फटाफट स्वयंपाक करू आणि उपास सोडून दे बाबा मस्त पूजापाती करून. हा मामीजी, भूक लागून गेली. काल दिवसभर उपास केला आपण सकाळपासून. हा, जास्त काही खाल्लं नाही, उसळ पुसळनं केळं खाल्ले. हा, चला आता फटाफट आपण स्वयंपाकाला लागून जाऊ दोघी मिळून. फटाफट स्वयंपाक झाला तर मस्त पूजापाती करू आणि जेवून घेऊ. आंघोळी तर होऊनच गेल्या दोघीच्या बी. हो बाई छाया, चल फटाफट आता मस्त स्वयंपाकाला लागू आणि जेवण खाऊन करून घेऊ बापा पूजापाती करून. भूक लागून गेली. आणि काय काय बनवायचं छाया? मी म्हणतो मामीजी मस्त वरण बनवतो, आलू वांग्याची भाजी बनवतो, भजी आहे, कढी आहे आणि पुऱ्या. आणि ते वड्यासाठी आपण डाळ मुरू टाकली होती काल, तर ते मस्त डाळ वाटूट करून त्याच्या वड्या बनवून घेऊ. हा, मस्त झालं मग. आणि ते कुरड्या पापड्या तेवढे तळून घेऊ. ठीक आहे ना बाई, तसं करू मग. मस्त आता तू म्हटलं तसंच बनवून घेऊ. चला फटाफट लागू आता आपण स्वयंपाकाले. आणि चला. आणि ताक आणलं का नाही आणलं? हा, महेशनं आणलं का नाही आणलं ताक? आणलं ना मामीजी ताईनं. सकाळीच गेले होते ते डेअरीवर, तिथूनच घेऊन आले ताक. आज तो ताकवाला आला होता, पण ते तिकडेच खतम होऊन गेला त्याचा, इकडेपर्यंत आलाच नाही आपल्या घराकडे. तर यायले म्हटलं काय म्हटलं आज आपण कढी वडी बनवू, तर ताक घेऊन या. तर डेअरीवरूनच घेऊन आले ते ताक. महेशजीच घेऊन आले ताक. आता ताक आणलंच आहे. बरं चाल मग बाई, आता मग स्वयंपाक करून घेऊ आता आपण. ठीक आहे मामीजी, चला. ताकवाला, ताक घ्या, ताकवाला. अमाय ताकवाला आला हो. चला ताक घेऊन घ्या थोडंसं कढी बनवासाठी. बरं झालं आला टायमावर असतं. ताक घ्या, ताकवाला आला, ताकवाला. काय रुपये लिटर आहे हो भाऊ? हा, किती रुपये लिटर दिलं ताक? ताक बाई 25 रुपये लिटर लावलं ताक. 25 रुपये लिटर आहे. जो तोच भाव चालू आहे आता. पहिलेही तोच आहे ना, आजही तोच आहे. असं थोडी आहे आज बा महाशिवरात्री आहे, सण आहे तर आज काही जास्त राहील. तोच भाव आहे आपला नेहमी. ताक आपलं कसं एकदम ओरिजिनल. माहित आहे तुम्हाला, निंबू सट आपण वापरत नाही म्हणून. हा भाऊ, म्हणून तर नेहमी तुमच्याच पासून घेतो ना ताक. हाय 2 लिटर पाहिजे होतं मग ताक. द्या बरं 2 लिटर. 2 लिटर तर नाही हो बाई ताक. आज कसं आहे, आज महाशिवरात्री आहे, सण आहे की नाही आज, त्याच्यानं सगळ्या बायानं जिकडे तिकडे पूर्ण गावात ताक खपून गेलं. तर 2 लिटर तर नाही आहे, थोडंसं शिल्लक राहिला आता 1-1.5 लिटर. हा, तर एवढं घेऊन घ्या सध्याचं, एवढ्यात उरकून टाका. बरं द्या लेकाले मग. आता काय करायचं राहिलं, आता 2 लिटर नाही तर जेवढं आहे तेवढं देऊन द्या. 1 लिटर भरे का 1.5 लिटर भरे, तेवढ्यातच भागवा लागेल. आता देऊन द्या मग. मोजा बरं द्या याच्यात टोपलीमध्ये. मला दे जाऊ भाऊ, 1.5 लिटर ताक मला द्या ना. अरे शांताबाई, लय लेट झाल्या तुम्ही, लय लेट झाल्या. हा, पूर्ण गाव घुमून आलो मी. आज सणाच्या ना पूर्ण ताक तिकडेच संपलं. हा, ह्याच तर बाईले 2 लिटर पाहिजे होतं. हा, तर ह्या गोदाबाईले 2 लिटर पाहिजे होतं. तर त्याला म्हटलं बा सध्याचं माझ्याजवळ काय 1.5 लिटर ताक आहे, तेवढं घेऊन घ्या म्हटलं बा. तेवढंच आहे आता. तर तुम्ही लेट आल्या, थोड्याशा पहिले आल्या असत्या तर तुम्हाला देऊन दिलं असतं. आता तेवढंच आहे, हे गोदाबाईला द्यावं लागते बा. काय का एकदम तुले काय माझ्याजवळ आल्यावरच ताक संपाचं होतं काय ते? हा, मस्त आज सणाचा दिवस आहे, मस्त थोडंसं सावटं ताक नाही बनवायला पाहिजे काय त्या? हा, इनमिन घेऊन आला जेवढं अरवाड्या दिवशी घेऊन येतं. हा, सणापणाच्या दिवशी माहितच आहे तुले, सारा गाव ताक घेते, घरोघरी ताक घेते, घरोघरी कढी राहते. हा, तर थोडंसं सावटं नाही आलं काय? अहो काय करू शांताबाई, हा आज ताक बनवलंच होतं सावटं. हा, पण आता काय करतं, आता गावातही खपून गेलं. हा, आणि इकडे गावातही हे तुमच्याही गावात सगळ्यांना घेऊन घेतलं, त्याच्यानं संपवून गेलं. हा, भागून गेला आजच्या दिवस. काय भागून घेणं म्हणतो का? हा, मस्त आता ताजवळचं ताक चांगलं राहते. बाकीचं ते इकडून तिकडून कुठून आणलं ते निंबूसट राहते. हिरा आंबटच लागते, काही असं वाटतच नाही ताक खाल्ल्यासारखं.
तुझ्याजवळचं ताक थोडंसं चांगलं क्वालिटीचं राहते म्हणून येतो बा आम्ही आवडीनं तुझ्याजवळ. हो ते बरोबर आहे शांताबाई, पण आज ताक कनी पूर्ण संपूनच गेला. पण या आजच्या दिवस थोडंसं करून घ्या ॲडजस्ट. मग याच्या पुढं बरोबर तुमच्यासाठी 1-1.5 लिटर मी शिल्लकच ठेवत जाईन. ठेवत जातो हा, आणि आठवणीनं घरी घेऊन येत जातो. हा इकडेच खतम करून टाकतो ना, माझ्या घराजवळ आला का म्हणतो मग ताकच संपलं. देऊन दे मग आता ते जेवढं आहे तेवढं देऊन देते गोदाबाईले. मी पाठवतो माईकडल्या यायले, त्याला पाठवा लागेल त्या डेअरीमध्ये, म्हणायला लागेल आला तिथून 1-2 लिटर ताक. ठीक आहे शांताबाई, तसं करा. शांताराम भाऊले पाठवून द्या आजचे दिवस, डेअरीवरून घेऊन या म्हणा. मी एवढं जे आहे 1-1.5 लिटर ते देऊन देतो गोदाबाईले. बरं ठीक आहे लेगाले, पाय मग आता. बाई छाया, आता भजे झाले काय माय? हा आता काही थोडेसेच राहिले आता. तर झालं काय ते हा डाळ वाटणं झाली काय उडदाची? डाळ वाटणं झाली असेल तर भिजो बाजो करणं आण बरं, ते वळे काढून घेतो म्हणतो. हा मग काय आता ते तेल थंड व्हायची वाट पाहतो. भज्यानं आता ते तेल गरमच झालाय, तर भटापट त्याच्यानंतर आपण वळे काढून घेऊन पुऱ्या काढून घेऊ. मग हा तिकडे कढी भात आणि भाजी तर बनलीच आहे, फक्त आता काय वळे राहिले आणि पुऱ्या राहिल्या. पीठ भिजून ठेवलंच आहे आपण. हा मामीजी, थोडीशीच राहिली आता, अर्ध्यापेक्षा जास्त डाळ तर झालीच आहे वाटून, थोडीशीच राहिली. तर आता मग ते कढई काही गरम बंद कर झाला का मग तुम्ही? राहू द्या चालूच. हे झालं का मग एका याच्यात भिजून घ्या, तोपर्यंत मी बनवत राहतो मग राहिली सोयली. बरं तसं कर मग. कर मग थोडीशी रप कर बारीक. आणि त्या कुरवड्या गिरोड्या असं आहे तर तोपर्यंत ते कुरवड्यानं पापड तळून घेतो मग. ठीक आहे मामीजी, तसं करा मग. तोपर्यंत कुरवड्यानं पापड तळून घ्या. होतेच आता थोडीशीच आता हे डाळ राहिली. हे डाळ झाली का मग आता वडे काढून घ्या आपण. पीठ भिजवलंच आहे अजून, ते झालं का मग पीठ होऊन जाते. मम्मी भजे खातो. मम्मी भजे खातो, मी भूक लागली. मम्मी थांब ना, काही सणा फणाचे दिवस समजते का नाही समजत बाबा लेकरायले. हा जेव्हा पाहिलं तेव्हा हे खात आहे ते खात आहे. थांब ना आता थोडीशी. हा आता ते जमतेम आता काय पूर्ण स्वयंपाक तर झाला काय? आता हे वडे काढणं आहे आणि मग पुऱ्याच काढणं आहे. ते झालं का पूजापाती करून घेतो मग जेवणच आहे ना. मग थांबून झालं मग जेवणच आहे दिवसभर. आजच्या दिवशी सणाच्या दिवशी भुका लागल्या करत राहता. मम्मी मी नाही थांबत, भूक लागली मला, जेवतो मी, भजे खातो. काय लेकरं होय बापा हे? हा काय लेकरं होय? काही सण वार काही समजतच नाही. हा आता उपास केले आहे, आता देवपूजा करू मग जेवू या काय ना सगळेजण. नाही मम्मी भजे खातो, मी भजे खातो. खाऊ दे ना बाई छाया, भजे खाऊ दे तिले. काय आता देवपूजा करूनच आहे आता. हा आता काय लेकरं बी देवासारखेच राहते ना. काय होते खाल्लं त्याईनं तर? हा साप एकदम निर्मळ मन राहते, काही नाही होत त्याईनं खाल्लं गेलं तर. खाऊ द्या. हो ना, तर माणसातच देव आहे. देते ते तिकडे पाहिजे प्लेटीत काढून ठेवले मी भजे. दे तिले 4-5 भजे आणि खाऊ दे. भूक लागली असं ना तिले. हा आता काय आपण उपास केला काय? तिले उपास आहे काय? हा खाऊ दे तिले. लेकरं व्हायचे नाही राहिलं मत लेकराईकडून. ठीक आहे मामी, मग देऊन देतो त्याच्यातले 4-5 भजे. पण हवं छाया, शांताबाई आलती काय काल मंदिरात? तुम्ही गेले होते हा पूजा करायला, तर मंदिरात आलती का शांताबाई? कालपासून काही भेटच नाही झाली तिची, 2-3 दिवसापासून नाही भेटली ते. हा आज आता सण बनवला, काय बनवला, एकटीच आहे आता करायला. हा एकटीच करते ते, तर काही विचारपूसच नाही झाली. काल भेटल्या होत्या मंदिरात, आल्या होत्या म्हणे उपास गिपास केला म्हणे ना. आता काय आता दोघच जण आहे, नवरा बायको बुडाबुडी, तर केला असं त्याने स्वयंपाक दोघापुरता. जाऊन पाहिला काय शांताबाईची इथं संध्याकाळी? जाऊन पाहिजा ना मामीजी, जाऊन पाहिजा. घ्या मग मामीजी, झाली आहे डाळ वाटणं. भिजून टाका ह्या डाळीले. काय टाकायचं आहे टाका ना, काढून घ्या वडे. बरोबर आण बरं तो मीठ मसाल्याचा डब्बा. हो मामीजी आणतो. काय बाबा हे पोरं सुना जर दूर राहिले अलग तर एकटीलेच करा लागते पूर्ण कामं. हा आणि करूशाही नाही वाटत, गमतही नाही. हा सुना नाही राहिल्या, पोरं नाही राहिले, नातू नाही राहिले घरात तर. हा नाही तर सगळे मिळून मस्त घरात राहिले, मस्त सगळे मिळून मस्त कामं धंदे करू लागते. हा घर मस्त थोडंसं असं गजबजल्यासारखं वाटते. हा कसं आहे दोघा जणांमध्ये एकटं गमत नाही ना, काही नाही. हा असं उदासल्यासारखं वाटते दोघांमध्ये. हा नातू राहिले तर तेवढंच घर थोडंसं भरभरून वाटल्यासारखं वाटते, दणदणीत सारखं वाटते. जाऊन बसले तिकडे पुण्यामध्ये. काय नाही, तिच्यापेक्षा 10-15 तर इथंच कमावून होते मस्त घर बसून आणि घरच्याही संग राहून. ऐकत नाही बापा लेकरं. हो ना, तर मोठे झाले तर आपली शीच करते. जाऊ दे चला. आता काय, आता हे वड्या बेसनाचं बनवून घेतो थोडं दोघापुरतं. दोघायला लागतेच किती, थोडंसं बनवून घेतो झालं. काय आता कांदे मिरचे हे ते साफसफाई कापकूप करणं आहे झालं, मग एवढ्यातच होऊन जाते मस्त. हो कुठं गेले हो? हा कुठं गेले? बोल ना, काय म्हणतो? इथंच बसलो होतो बाहेर. काहून काय झालं आता? हा आता काय राहिलं तुझं? मी काय म्हणतो, ताक आणता काय? मस्त म्हणतो आज कढी बनवतो, तर ताक घेऊन या ना 1 लिटर. हा दोघा जणांना होऊन जाते. थोडंसं आता आणि थोडंसं 1-2 दिवसानं बनवून घेऊ. हा आणा ना 1 लिटर ताक, डेअरीवरून घेऊन या. जा ना पटकन. आता काय मला थोडासा स्वयंपाक राहिला. हे भजे ना वडे ना बस कढीच बनवायची राहिली, बाकी सगळं झालंय. अहो शांते, तर तो मंगानी गावात असता आला होता ताकवाला. हा अर्ध्या 1 घंट्यापासून पूर्ण गावात तो घुमत होता. हा तवा घेता नाही आला काय ताक तुले त्याच्या पाचचं? आता मला इकडे तिकडे पाठवून राहिली ताक घेवाले. हा घरापर्यंत दारापर्यंत येते तर घेत नाही, आणि आता तिकडे जाता काय? डेअरीमध्ये माहिती आहे ना तुले सगळं ते निंबू सट भेटते म्हणून. हा तो मस्त आला होता, त्याच्याजवळचं मस्त ताक राहते नेहमी, त्याच्याच जवळचं घेत असतो ना आपण. तर घेतलं काऊन नाही मग? घ्यायचं होतं तर. आता त्याचा आवाज ऐकून गेली होती ना मी. हा
गेली होती ना, तर त्या गोदाबाईच्या घराजवळ उभा होता तो, तेव्हाच गेली होती मी त्याच्याजवळ. तर म्हणे ताकच संपलं म्हणे बा, 1-1.5 लिटर होतं त्याच्याजवळ, तर ते गोदाबाईला दिलं त्यानं, पहिले तिनं सांगितलं तर. तर भेटलंच नाही, ताक संपून गेला आज. त्याच्या नसतं होय, वापस यायला लागलं म्हणून तर म्हणून राहिली तुम्हाला, घेऊन या तिथून डेअरीवरून. अरे हो इचिन, आज कसा आज सण आहे, महाशिवरात्री आहे, तर जिकडे तिकडे लोक कड्या बनवते, त्याच्यानं संपून गेलं असं ताक त्याच्याजवळचं. बरं काही नाही, बरं थांब आणून देतो एखादा लिटर तुला डेअरीवरून. हो आणा, जा लवकर जा आणि घेऊन या ताक. आता थोडासा स्वयंपाक राहिला, जेवून पूजापाती करून जेवण करून घेऊ. भूक लागून गेली बाप्पा कालपासून उपास करू तर. कर ना मग उपास, मी म्हणू काय तुला उपास कर म्हणून. तुम्ही नाही म्हटलं, करा लागते महाशिवरात्रीचा उपास, सगळेजण करते तर. जा आता गोष्टी नका करा, घेऊन या ताक, कढी बनवून घेतो आणि थोडासा स्वयंपाक राहिला, मग पूजापाती करून जेवून घेऊ आपण. बरं बनवतो, तोपर्यंत बाकीचं बात तर सांग तुम्ही 5 मिनिटात. ह्या शोभाबाईचा फोन आला होता, त्याच्या इच्छा तर म्हणे स्वयंपाकही झाला, पूजापाती झाली, आणि जेवायला बसून राहिलो म्हणे बा आम्ही आता. म्हटलं बापा लवकर झालं बा तुमचं, आमचं तर म्हटलं बा जमतेम स्वयंपाकच व्हायचा आहे. हो तर कामाचे आहे ते, तुझ्यासारखे थोडी आहे हलाल टप्पू बसता आरामात स्वयंपाक करत. अहो तर मी इथं एकटी करून राहिली, पूर्णच्या पूर्ण कामं एकटीच करून राहिली. तुम्ही थोडासा काही हातभार नाही लावू लागत. मस्त मिरचीत कापून द्यावा, कांदा कापून द्यावा, सांबार चिरून द्यावा. तर तुम्ही तर थोडासा हातभार लावून नाही लागत. आणि त्या दोघी जणी शोभाबाईच्या इथं, शोभाबाईनं तिची सून, दोघी मिळून करते कामं, तर मग लवकर होते. मग आता एकटीचे कामं आणि दोघी जणीच्या कामात फरक पडते ना. तुम्ही थोडासा हातभार लावू लागला असता तर आतापर्यंत आपलाही स्वयंपाक झाला असता. तुम्ही तर एकाही कामात हातभार नाही लावू लागत, मस्त बसून राहता तिकडे मित्राबरोबर फकाले हाकलत राहता. मलाच करा लागते सारे कामं. घे कर, आता गोष्टी नको करू, कर पटापट आता. जा मग घेऊन या ताक, घेऊन या तुम्ही लवकर. पूजापाती की झाली का मग आई छाया, पूजापाती झाली मग तुमच्या दोघीची बी? हो रे, स्वयंपाक वगैरे झाला, मग आम्ही पूजापाती केली आणि मग बसलो आता जेवायला मस्त. उपास सोडून टाकतो म्हणतो आता, कालपासून उपास केला ना आम्ही, कालपासून उपाशी आहे. तुला तर म्हणू उपास कर म्हणून. कुठं आई, माझ्याकडून होते का उपाशी राहणं? कालही कामाला गेलतो, आजही आता जा लागते कामावर, मग कुठं कामावर उपास करणं होते काय? तिथं तर कामावर तर एवढं काम करायला लागते, माणूस थकून जाते. तिथं तर पोटात खाल्ल्याशिवाय काही गमतच नाही, मग कुठं उपास होते मग? हे बरोबर आहे. कढी नाही बनवली का हो छाया? कढी नाही बनवली? बनवली ना महेशजी, बनवली ना कढी. मग त्या आता वाढलीच नाही हो, कढीच तर नाही वाढली मग त्या. अमाय पाहून घ्या, कढी बोलूनच गेली मी तर वाढणं. थांबून जा, आताच आणतो कढी वाढून. बनवली गिनवली मस्त ना, वाढणंच बोलून गेली. थांबून जा, आताच आणतो. बरं आणले काले कढी आण आणि पाणी घेऊन येतो मस्त गडवात भरून. ठीक आहे ना जी, घेऊन येतो महेशजी, कढी घेऊन येतो मी. थांबून जा. या मग मित्रांनो, तुम्ही बी जेवण करायला. तुम्ही उपास सोडला नसेल तर उपास सोडून घ्या, स्वयंपाक वगैरे करून, पूजापाती वगैरे करून. आता आम्ही मस्त स्वयंपाक वगैरे केला, पूजा वगैरे केली, आता आम्ही उपास सोडतो. तर या तुम्ही पण जेवण करायला, महाशिवरात्रीच्या सणाचं जेवण करायला. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू मग उद्या नवीन भागात. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.